कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरिओम सर्व साधकांना। आज आपण एक विशेष प्रयोग करणार आहोत गीता अभ्यास वर्गाच्या निमित्ताने। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षी गीता जयंती म्हणजेच 11 डिसेंबर 2024 रोजी आपण संकल्पपूर्वक कुरुक्षेत्रावरची मृत्तिका, मनशक्ती केंद्रावरील यज्ञभस्म या सगळ्याचं मिश्रण तयार केलं होतं। त्याची विधिवत पूजा केली होती आणि त्या दिवशी गीता अभ्यास वर्ग ही संकल्पना आपण मांडली आणि त्याचा संकल्पही केला। जानेवारीपासून अनेक ठिकाणी साधकांनी, हितचिंतकांनी गीता अभ्यास वर्ग सुरू केले। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे प्रत्येक अध्यायाचा पूर्वार्ध, उत्तरार्ध अथवा 5व्या अध्यायाचा पूर्ण भाग हा आपण नोव्हेंबर 2025 पर्यंत घेतला। जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत 5 अध्याय आपण पूर्ण केलेले आहेत। आता आहे 6वा अध्याय। 6व्या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की तो आहे ध्यान योगावरचा अध्याय। एक अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवरचं जे भाष्य ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ध्यानाचं अधिक सूक्ष्म रूप मांडलेलं आहे आणि ते आहे कुंडलिनी ध्यान किंवा षटचक्र ध्यान। स्वामीजींनी त्याच्यावर योग ग्रंथांमध्ये सविस्तर मांडणी केलेली आहे। त्यांच्या गीता विवेचनामध्ये याचा विचार आलेला आहे आणि तो अध्याय थोडा मोठा आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपण 2 भागात घ्यायचा विचार करतो आहे। परंतु आत्ता आपण एक विशेष प्रयोग करूयात। कोणता? तर जणू काही 5व्या अध्यायापर्यंतचं आपलं विवेचन, गीता विवेचन पूर्ण झालेलं आहे। 6वा अध्याय सुरू होतो आहे, याचा संधिकाळ हा आहे आणि 1 डिसेंबर 2025 रोजी गीता जयंती आहे। मग त्याचं आपण एक निमित्त घेऊयात, एक शुभ दिवस म्हणून तो लक्षात घेऊयात आणि या दिवशी फक्त गीता विवेचनाकडे न वळता भगवद्गीता ज्या श्रीकृष्णांनी सांगितली त्या श्रीकृष्णांचं दर्शन हे वेगळ्या पद्धतीने कसं होऊ शकेल याचा विचार आज आपण करणार आहोत। आणि त्यासाठी या संधी काळामध्ये 1 डिसेंबर 2025 म्हणजे गीता जयंतीच्या दिवशी आपण सगळे मिळून याबद्दलचं विशेष विवेचन आणि त्याला जोडलेलं ध्यान, श्रीकृष्णाचं ध्यान हे आपण करूयात। 6व्या अध्यायाचं विवेचन हे यथाकाल आपल्याला उपलब्ध करीन। तेव्हा आज हा प्रयोग आपण करतो आहोत। लक्षात आलं आहे सगळ्यांना? ठीक। आता तुम्ही म्हणाल की याचा संदर्भ काय आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामीजी साधकांना विज्ञानाच्या भाषेमध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याचं सूक्ष्म ज्ञान नेहमी देत आलेले आहेत। स्वामीजींनी जीवनगीता या त्यांच्या ग्रंथामध्ये 11व्या अध्यायात श्रीकृष्ण दर्शनाचा एक विशेष विचार मांडलेला आहे। आपल्यापैकी बरेच साधक 18 नोव्हेंबर 2025 रोजी
मनशक्तीमध्ये कृतज्ञता स्मरण दिन आपण साजरा करतो आणि त्यावेळेला आपण स्वामीजींची कृतज्ञतापूर्वक आठवण काढून स्मरण करून प्रार्थना करून संकल्प करत असतो पुढील कार्यासाठीचा. त्याला स्वामीजींचं प्रयोगविवेचनही आपण जोडत असतो. आणि यावेळेला 11व्या अध्यायावरचं प्रयोगविवेचन आपण ऐकलेलं आहे. आणि तो विषय जो होता तो होता श्रीकृष्ण दर्शनाचं सूक्ष्म रूप. स्वामीजींनी त्या दिवशीच्या प्रयोगविवेचनामध्ये एक सुंदर विचार मांडलेला आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी 11व्या अध्यायाचं विवरण करता 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 श्रीकृष्णाने अर्जुनाला जे स्वतःचं रूप दाखवण्यासाठी त्याची तयारी मनोभूमिका तयार केली, त्याचं म्हणणं स्वामीजींनी जणू काही श्रीकृष्णाच्या शब्दात मांडलेलं आहे. ते काय म्हटलेलं आहे ते पहिल्यांदा ऐकूयात आणि त्याच्यावर मग आपण पुढचा भाग लक्षात घेऊयात. स्वामीजींनी श्रीकृष्णाचं म्हणणं असं म्हटलेलं आहे, मी देतो ना माझ्या खऱ्या रूपाचं दर्शन. अर्जुना, तुला पूर्ण सत्याची दर्शनाची आस असेल तर घेऊन टाक ना एकदा दर्शन. एवढं झाल्यानंतर स्वामीजींनी श्रीकृष्णाचं दर्शन आजच्या विज्ञानाच्या परिभाषेत कसं घेता येईल याचं स्वगत मांडलेलं आहे. श्रीकृष्णाचं स्वगत पण आजच्या विज्ञान विकाशी जोडणारं. स्वामीजी श्रीकृष्णाचं स्वगत मांडताना म्हणतात, मी देतो ना माझ्या खऱ्या रूपाचं दर्शन, ते वेवलेंगच्या भाषेत सूक्ष्म भाषेत देता येईल. ते तुला निराळ्या दृष्टीनं घ्यावं लागणार आहे. वेवलेंगची तरंगशक्तीची भाषा पूर्ण निराळी असते. ती भाषा आणि ते समजण्याचं ज्ञान मी तुला देतो. सर्वत्रता पूर्ण दर्शनाची आस असेल तर घेऊन टाक बरं एकदा ते दर्शन. आणि हे झाल्यानंतर स्वामीजींनी गीतेमधलं श्रीकृष्णाचं विराट रूपाचं दर्शन काय होतं त्याचं वर्णन केलेलं आहे, जे गीतेमध्ये आलेलं आहे. जणू काही एकाच वेळेला सहस्रावधी सूर्य प्रकटावेत, त्याची जशी प्रभा एक तेजस्वी असेल तशा प्रकारचं श्रीकृष्णाचं रूप अर्जुनाला दिसलं. आणि मग ते नंतर मग कशा प्रकारचं होतं वगैरे सगळा भाग आलेला आहे. आता हा 11वा अध्याय जो आहे, हा 11वा अध्याय महत्त्वाचा कसा हेही स्वामीजींनी त्या दिवशी सांगितलं. 11व्या अध्यायामध्ये समतेचं महत्त्व मांडलेलं आहे. विषमता निर्मूलन हा हेतूमध्ये धरून खऱ्या समतेचा अनुभव घ्यायचा. ईश्वराचा साक्षात्कार पाहिजे असेल तर अंतरातला अनुभव हा शांत बसल्याने मिळेल आणि बाह्य अनुभव हा सत्कृत्याने मिळेल. स्वामीजी पुढे म्हणतात, विषमतेचे परिणाम भयानक असतात आणि निसर्ग हा दयाळू नाही आहे, क्रूरही नाही आहे, तो न्यायी आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा शोध घेऊन स्वतःमधल्या चुकांचं निराकरण करायचं आहे, दोषांचं निराकरण करायचं आहे आणि समतेची सत्कृत्याची वाट धरायची आहे. इथे ते प्रयोगविवेचन पूर्ण झालं. पण मी विचार करायला लागलो की स्वामीजींनी म्हटलेलं आहे श्रीकृष्णाचं दर्शन, खऱ्या रूपाचं दर्शन सूक्ष्म वेवलेंगच्या भाषेत तरंग रूपामध्ये मिळू शकेल. मी या विधानावर, स्वामीजींच्या म्हणण्यावर चिंतन करायला लागलो की श्रीकृष्णाचं रूप तरंग रूपात कसं दिसणार आहे, स्वामीजींना काय अभिप्रेत असेल आणि स्वामीजींनी त्यासाठी कशा प्रकारचं एकूण रचना आणि व्यवस्था आपल्या साधकांना उपलब्ध करून दिली असेल.
आज ती आपण समजून घेणार आहोत. खूप महत्त्वाचा विचार आहे आजचा. एका बाजूने श्रीकृष्णाचं दर्शन आणि दुसऱ्या बाजूने तरंग शक्तीच्या माध्यमातून सूक्ष्म रूपातलं दर्शन. ह्याचा मेळ काय आहे तो आपण समजून घेऊयात. या निमित्ताने स्वामीजींनी सांगितलेली एक मला गोष्ट आठवली बरं का. एकदा काय झालं, एकदा श्रीकृष्णाला भेटायला नारद आणि अर्जुन दोघेही द्वारकेला गेले. चौकशी केली तर त्यांना कळलं की श्रीकृष्ण हे त्यांच्या ध्यान मंदिरामध्ये बसलेले आहेत. द्वारपाल होता, त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो म्हणाला की महाराज आतमध्ये पूजेला बसलेले आहेत. दोघांनाही आश्चर्य वाटलं. ज्या श्रीकृष्णाची पूजा सगळं जग करतो तो कोणाची पूजा करतोय बुवा? आश्चर्य वाटलं त्यांना. मग श्रीकृष्ण आणि पूजा करतोय. जाऊन पाहायचं ठरवलं. नारद म्हणाले थांब मी आधी जातो. नारद आतमध्ये गेले. बाहेर आले की एकदम हसतमुख चेहरा आणि अर्जुनाला म्हणाले, अर्जुना पहा, श्रीकृष्ण माझ्या रूपाचं ध्यान करतोय, कारण मी त्यांचा श्रेष्ठ शिष्य आहे ना. अर्जुनाला पटणं शक्य होतं थोडीच. तो म्हणाले छाछा, तुम्ही म्हणता ते मला पटत नाही, मी जाऊन खात्री करतो. म्हणून अर्जुन आतमध्ये गेला. आता हे दोघं इतके मोठे होते आणि श्रीकृष्णाच्या जवळचे होते की त्यांना अडवण्याचा द्वारपालापुढे प्रश्नच नव्हता. तो शांत बाजूला उभा होता. अर्जुन आतमध्ये गेला आणि बाहेर आला तो अधिक खुश होऊन. म्हणाला, नारद मुनी तुम्ही खोटं बोलताय. श्रीकृष्ण माझ्या रूपाचं ध्यान करतायत, कारण मी त्यांचं पट्ट शिष्य आहे. जुंपली की दोघांमध्ये. दोघांनी ठरवलं की ठीक आहे, जाऊन खात्री करून घेऊयात. म्हणून दोघंही हळूच आतमध्ये गेले आणि आडोशाला उभं राहून पाहायला लागले की नक्की श्रीकृष्ण कोणाचं ध्यान करतोय. आणि आतलं दृश्य असं होतं, श्रीकृष्णासमोर एक भला मोठा आरसा होता. त्या आरशासमोर श्रीकृष्ण बसलेले होते आणि जणू काही ते स्वतःचं दर्शन म्हणजेच आत्मदर्शन घेत होते. तल्लीन झाले होते. कोण येतंय कोण जातंय काहीही त्यांना भान नव्हतं. समोरच्याच रूपाशी, समोरच्या रूपातल्या अंतरशक्तीशी ते एकरूप झालेले होते. आणि ज्यावेळेला नारद आणि अर्जुन एका पाठोपाठ घाईघाईने आतमध्ये गेले होते, त्यावेळेला चुकून ते आरशासमोर उभे राहिले होते आणि त्यांना वाटलं जणू काही श्रीकृष्ण स्वतःचीच पूजा करतायत. भ्रमनिरास झाला त्यांचा, कारण श्रीकृष्ण आत्मदर्शन घेत होते. बघा, त्या दोघांना श्रीकृष्णाची भेट हवी होती. पण तुम्हाला आम्हाला सुद्धा देवदर्शनाची आस आहे की नाही? खरं सांगा. कोणाचा देवावर विश्वास असतो, कोणाचा देवावर विश्वास नसतो. विश्वास नाही त्यांचा प्रश्न वेगळाच असतो. पण ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांना नक्कीच वाटत असतं की आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं. आता आपले वारकरी बांधव घ्या. वारकरी बंधुभगिनी लाखोच्या संख्येने ही संत मंडळी, वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल पायपीट करत पंढरीच्या दिशेने वारीच्या वेळेला जात असतात. अजिबात थकत नाहीत, कारण आस असते विठुरायाच्या दर्शनाची. त्याचप्रमाणे संत मंडळी जसे जात होते तसे वारकरी जात आहेत, अजूनही जात आहेत, लाखोच्या संख्येने जात आहेत. पण ना संत मंडळी विठुरायाचं वर्णन करायला थकतायत, ना वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना अनेक शेकडो मैल जाताना थकत नाहीत. कुरुक्षेत्रावर आपला अर्जुन युद्धासाठी ठाकला होता. समोरचं
सैन्य पाहिलं, जी काही त्याच्या मनाची चलबिचल झाली तीही आपण 5 अध्यायामध्ये ऐकली. त्याच्यावर श्रीकृष्णाचं ज्ञानबोधही ऐकलेला आहे. असं करत 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 हा प्रवास 11व्या अध्यायापर्यंत गेला आणि श्रीकृष्णाला अर्जुनाला समजावून सांगता सांगता स्वतःच्या रूपाचं वेगवेगळं वर्णन करावं लागत होतं. ते ऐकता ऐकता एका एका अर्जुनाला मनात आलं की आपणही श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं आणि त्याने श्रीकृष्णाला विनंती केली. 11व्या अध्यायात तो म्हणतो, ऐसे अगाध विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. काही काळापूर्वी दुर्योधनाला कौरवांच्या दरबारात श्रीकृष्णाने असंच विराट रूप दाखवलं होतं आणि त्याची चर्चा सगळीकडे होती. वर्णनं अनेकांनी ऐकली होती, ती अर्जुनाच्याही कानावर गेली असावीत. त्याच्या मनात आलं, मला का दर्शन नको? म्हणून तो म्हणतो, ऐसे अगाध विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. असं अमर्याद असलेलं तुझं रूप जे मी कानांनी आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहे, ते डोळ्यांनी पाहण्याकरता माझं चित्त उत्कंठित झालेलं आहे. मला दर्शन दे. आता आपल्यापैकी सुद्धा अनेक जण ज्यांना देवाचं दर्शन व्हावं असं वाटतं, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने साधना करतात, जप करतात, तप करतात, पूजा करतात आणि दर्शनाची आस मनात ठेवतात. मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वामीजींनी आपल्या साधकांना जे एक आश्वासन दिलेलं आहे श्रीकृष्णाच्या तर्फे, पण आजच्या विज्ञानाच्या परिभाषेत, काय? माझं दर्शन म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन सूक्ष्म भाषेत, सूक्ष्म रूपात, तरंग शक्तीने, वेवलेंगच्या भाषेत मिळेल. आपण त्याचा विचार करूयात बरं. काय काय स्वामीजींनी अशा प्रकारचं दर्शन देण्याची व्यवस्था केली असेल? मी तुम्हाला 2 प्रत्यक्ष स्वामीजींनी निर्माण केलेली प्रतीकं आणि उदाहरणं सांगणार आहे. आणि 2 जी आहे ही आपण अनेक वेळेला ऐकलेली पण तरंगरूप समजून घेणारी ती परिभाषा आपण समजून घेणार आहोत. पहिलं रूप जे आहे ते श्रीकृष्णाचं मूर्त स्वरूपातलं दर्शन म्हणजे मूर्तीच्या रूपातलं दर्शन. आपण श्रीकृष्णाची मूर्ती अनेक ठिकाणी पाहतो. स्वामीजींनी त्यांच्या तपस्थानात दत्तकुटीरमध्ये म्हणजे लोणाळ्याच्या दत्तकुटीरमध्ये मुख्य आश्रमामध्ये 1960 ते 1970च्या दशकामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे. काय त्या मूर्तीमध्ये? जराव्याधाने थोडासा संभ्रम होऊन श्रीकृष्णाच्या पायाच्या दिशेने बाण सोडला होता. जणू काही ते मुखकमल हरणाचं आहे असं त्याला वाटलं होतं, म्हणून त्याने बाण सोडला. जवळ जाऊन पाहिलं तर श्रीकृष्णाच्या तळपायात तो बाण घुसलेला होता. रक्तबंबाळ झालेला पाय होता. जराव्याधाला आपली चूक लक्षात आली. अतिशय मनाने विव्हळ झाला. श्रीकृष्णांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, तेव्हा चुकून झालं, मला फार पश्चाताप होतोय, मला क्षमा करा. आणि श्रीकृष्णाने मोठ्या मनाने त्याला क्षमा केली आणि म्हटलं, जराव्याधा कष्टी होऊ नकोस. जे नियतीला अभिप्रेत होतं, जे मला अभिप्रेत होतं तेच तू केलंयस. काळजी करू नको, तुला अभय, जा. तर श्रीकृष्ण झाडाला टेकून बसलेले आहेत. समोर हिरवगार गवत आहे, वरती वृक्षराजी आहे, एका बाजूला गोमाता आहे आणि एका बाजूला श्रीकृष्ण मांडीवर पाय ठेवून बसलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचं रूप कसं असेल ते. मी तुम्हाला एक श्रीकृष्णाचं चित्र दाखवतो. आपल्या सगळ्यांना ते दत्तकुटीरमधलं माहिती आहे, तसं ते रूप आहे. आता पुन्हा एकदा
हे रूप पहा. काय आहे त्याच्यामध्ये? जर आपल्याला खऱ्या अर्थाने दर्शन घ्यायचं असेल तर या श्रीकृष्ण मूर्तीचं सूक्ष्म रूप पाहायला शिकूयात. काय आहे ते? श्रीकृष्ण हे हिरव्या गवतावर बसलेले आहेत. पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र त्यांनी नेसलेलं आहे. शेला लाल रंगाचा आहे. त्यांचा स्वतःचा अंगकांतीचा रंग कोणता आहे? निळा आहे. आणि वरती मोरपीस आहे, त्याच्यातही हिरवी झाक आहे. आणि त्याच्या मध्यभागी गडद निळा, काळ्या रंगाकडे जाणारा गडद निळा रंग आहे, म्हणजेच कृष्णवर्ण आहे. कोणते कोणते रंग आले? हिरवा रंग आला, पिवळा रंग आला, लाल रंग आला, निळा रंग आला आणि काळा रंग आला. आता मित्रांनो लक्षात घ्या, हे सगळे वर्ण जे आहेत हे एका तऱ्हेने तरंग शक्तीची प्रतीक आहेत बरं का. कशी प्रतीक आहेत ती लक्षात घ्या. हिरवा रंग आणि पिवळा रंग म्हणजे मध्यम तरंग लांबी, मीडियम वेवलेंथ. लाल रंग म्हणजे दीर्घ तरंग लांबी म्हणजेच लॉंग वेवलेंथ. निळा रंग म्हणजे शॉर्ट वेवलेंथ, लघु लहर. आणि गडद निळा जांभळा किंवा काळा सदृश आहे तो म्हणजे सगळ्या तरंग शक्तींची एकरूपता. बघा, स्वामीजींनी म्हटलं आहे श्रीकृष्णाचं दर्शन तरंग रूपात मिळेल. इथे सगळे तरंग आले की नाही? हिरवा, पिवळा, निळा, लाल, गडद जांभळा आणि काळा, सगळे तरंग आले आणि सगळे रंग त्या मूर्तीमध्ये आहेत. ज्यावेळेला तुम्ही पुन्हा केव्हा दत्तकुटीरमध्ये जाल, श्रीकृष्णाची मूर्ती पाहाल, त्यावेळेला नुसती मूर्ती पाहू नका, त्याच्यामध्ये असलेले हे सगळे तरंग जे आहेत, वर्णतरंग आणि त्याच्या माध्यमातून निघणारी तरंग शक्ती याचा अनुभव घ्या. शांतपणे त्या मूर्तीसमोर उभे राहा. मन शंकारहित करा. मनामध्ये विनम्र भाव ठेवा. स्वामीजींची ज्ञानस्पंदनं, शक्तिस्पंदनं त्या वातावरणात आहेत ही खात्री बाळगा. आणि त्या श्रीकृष्णासमोर उभे राहून आत्ता म्हटलं त्याचं ध्यान आणि चिंतन काही क्षण करा. तुम्हाला एक अपूर्व दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं? आता आपण वळूयात स्वामीजींनीच निर्माण केलेल्या दुसऱ्या दर्शन शक्तीकडे, दर्शन माध्यमाकडे. कोणतं आहे? लोणावळ्याला मनशक्ती केंद्राच्या मुख्य सभागृहात म्हणजेच प्रार्थना सभागृहात स्वामीजींनी महाशून्य बिंदूचं प्रतीक स्थापित केलेलं आहे. आता डोळ्यासमोर महाशून्य बिंदूचं प्रतीक आणा. इथे स्क्रीनवरही तुम्हाला दाखवलं जातं आहे. नीट पहा काय त्याच्यामध्ये. पिवळी पार्श्वभूमी आहे. चौकोन जो आहे तो पिवळ्या रंगाचा आहे. त्याच्या मध्यभागी कृष्णवर्णाचा गडद भाग आहे. ती खरं म्हटलं तर पोकळी आहे, पण दिसताना काळा रंग दिसतो. त्याच्या खाली 3 वर्तुळ आहेत. कोणत्या रंगाचे आहेत? लाल, हिरवा आणि निळा वर्ण. याचाही अर्थ लक्षात घ्या. महाशून्य बिंदूमध्ये निसर्गातल्या 3ही महत्त्वाच्या तरंग लांबीची प्रतीकं आहेत. कोणती आहेत? 3 गोल म्हणजे लाल, हिरवा, निळा आणि वरच्या बाजूला काळा. पार्श्वभूमी पिवळ्या रंगाची. पुन्हा तेच आहेत तरंग. पिवळा आणि हिरवा म्हणजे मध्यम, लाल म्हणजे दीर्घ,
निळा म्हणजे लघु आणि कृष्ण म्हणजे सगळ्याचं एकरूपत्व. त्या महाशून्य बिंदूमध्ये पुन्हा ही तरंग शक्ती आहे, म्हणजे एका तऱ्हेने कृष्णाचेच वर्ण, मूर्त रूपातले वर्ण आहेत ते. मगाशी म्हटलं तसंच त्यावेळेला त्यासमोर शांतपणे बसा, आत्मचिंतन प्रार्थना करा, कर्मशुद्धीची प्रार्थना करा, गायत्री मंत्र म्हणा आणि मग त्या समोरच्या प्रतीकाकडे आत्ता सांगितल्या त्या प्रकारच्या तरंग शक्तीच्या माध्यमातून श्रीकृष्ण रूपाचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करा. सूक्ष्म रूपातलं तरंग शक्तीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव मीही घेतलेला आहे, आपल्या साधकांपैकी अनेकांनी घेतला असेल. आता या माध्यमातून पुन्हा एकदा घ्या. आता थोडंसं वैज्ञानिक स्वरूपाकडे जाऊया. आपण स्वामीजींचं एक पुस्तक डोळ्यासमोर आणा. ओम 125 पुरावे. त्या पुस्तकामध्ये स्वामीजींनी ओमचे 125 पुरावे दिलेले आहेत. आपला जो गीता साम्य विज्ञान खंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वामीजींनी ओमचं स्वरूप दिलेलं आहे. ते आणि त्या विज्ञान आपल्या 125 पुरावेमध्ये त्याच्यातही ओमच्या तरंग शक्तीचं वर्णन दिलेलं आहे. ते वर्णन देताना स्वामीजींनी काय म्हटलं आहे, तर स्वामीजींनी म्हटलेलं आहे की तिथे ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत ना. 3ची उभी मात्रा म्हणजे मध्यम तरंग लांबी, आडवी उकार रूप मात्रा म्हणजे दीर्घ तरंग लांबी, चंद्रकोरीसारखी मात्रा अर्धमात्रा म्हणजे लघुलहर, आणि त्याच्यावरती बिंदू आहे, बिंदू रूप आहे. म्हणजेच 3चा आकार लंबवर्तुळ, अर्धवर्तुळ, वरती अर्धवर्तुळ आणि टिंब. तर विज्ञानामध्ये याचा संदर्भ कुठे आला आहे, तर विज्ञानामध्ये एक अशी चर्चा चालू आहे की या विश्वाचं मूर्त रूप, मूळ रूप काय आहे. हे विश्व कशाने भारलेलं आहे, तरंगशक्तीने भारलेलं आहे का बिंदू शक्तीने, म्हणजेच वेवलेंथ और पार्टिकल वैज्ञानिक परिभाषेत. यापैकी काय आहे, तर स्वामीजींनी ओमचं वर्णन करताना म्हटलं आहे, आपल्या ऋषीमुनींनी ओंकाराच्या प्रतीकाच्या माध्यमातून विश्वातल्या या दोन्ही शक्तीचं एकत्रीकरण आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. वैज्ञानिक परिभाषेत स्वामीजींनी मांडलेला हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे, अपूर्व विचार आहे. काय आहे, त्या ओममध्ये तिन्ही तरंग शक्ती आहे, मीडियम, लॉंग, शॉर्ट आणि पार्टिकल. तिन्ही तरंग शक्ती आणि पार्टिकल ह्या सगळ्याचं रूप त्या ओंकाराच्या शक्तीमध्ये आहे. म्हणजे ओंकार हे विश्वाच्या स्वरूपाचं एक मूर्त रूप आपल्यासमोर आहे. म्हणून आपण ओंकारासमोर ज्या वेळेला ध्यानाला बसतो किंवा ओंकारावर ध्यान करतो त्यावेळेला जणू काही विश्वाच्या प्रतीकाचं ध्यान करत असतो. आता ओंकार, महाशून्यबिंदू आणि श्रीकृष्ण तिन्हीचं वर्णन आपण ऐकलं की नाही. आता त्याच्या पुढे जाऊयात आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन आपण ऐकूयात. ओंकाराचं प्रतीक, महाशून्यबिंदूचं प्रतीक आणि श्रीकृष्णाचं मूर्त प्रतीक, या तिन्हीमध्ये प्रत्यक्ष दर्शनही घेता येईल अशी तरंग शक्तीसुद्धा आहे. तेच सूक्ष्म रूपाचं दर्शन आहे, ते आपण डोळ्यासमोर आणू शकतो. त्यावर मनापासून ध्यान करा. आणि जर श्रीकृष्ण रूपाचं खऱ्या अर्थाने दर्शन पाहिजे असेल, हा अनुभव अधिक स्थायी स्वरूपाचा करायचा असेल, तर त्याला समता हेतूने केलेलं सत्कृत्य जोडा. आपलं सेवा आणि त्यागाचं महत्त्व लक्षात घ्या, त्याची जोड द्या, हे दर्शन स्थायी स्वरूपाचं होईल. आता याच्या पुढे जाऊयात. ज्ञानेश्वर माऊलींनी ओमचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच
हा अभंग आलेला आहे. त्या अभंगामध्ये याचं वर्णन आहे. असंच एक अभंग ज्ञानेश्वरांचा त्यांच्या ज्ञानदेवांच्या गाथेमध्ये आलेला आहे आणि तो आहे, शून्य शोधिले नाही जेणे, काय विवरण केले तेणे. स्वामीजींनी संत संगतीमध्ये या अभंगावर विवेचन केलेलं आहे. या अभंगामधलं वर्णन आधी ऐकूयात. सगळा अभंग म्हणत नाही आहे, महत्त्वाचा भाग सांगतोय. शून्य शोधिले नाही जेणे, काय विवरण केले तेणे. आधी शून्य ते शुभ्रवर्ण, मध्ये श्वेत रचिले जाण. अर्धशून्य ते ताम्रवर्ण, प्रत्यक्ष जाण दिसत असे. महाशून्याचा वर्ण निळा, अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा. ग्रासुनी ठेला भूगोळा, योगी डोळा पाहती. ऐसे शून्याचे नाही ज्ञान, तववरी अवघेच अज्ञान. किती सुंदर आहे. स्वामीजी म्हणतात, ओममधील आणि विज्ञानातील सर्वोच्च अशा शून्य शक्तीचं रहस्य आणि त्याला सत्कृत्याचा संदेशही या अभंगात माऊलींनी गुंफलेला आहे. स्वामीजींनी पुढे म्हटलेलं आहे, या अभंगात सुरुवात होते पांढऱ्यापासून, शून्य ते शुभ्रवर्ण. त्यानंतर तिथे आहे ओमची डावी बाजू. नंतर श्वेत, बघा, आधी शून्य ते शुभ्रवर्ण, मध्ये श्वेत. आता शुभ्रानंतर श्वेत आला म्हणजे स्वामीजी म्हणतात शुभ्रच्या पुढे येतो तो जणू काही पिवळ्या वर्णाकडे जाणारा असतो. म्हणून दोन वेगळे वेगळे घेतलेत. तर सुरुवात पांढऱ्या रंगापासून, नंतर श्वेत म्हणजे पिवळा, आणि नंतर ओमचा उजव्या हाताची खालची बाजू जी आहे ती लाल आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा. अर्धशून्य ते ताम्रवर्ण, हे सगळं जे आहे हे लाल रंगाकडे जाणारं आहे. आणि त्यानंतर त्यांनी शब्द वापरलेला आहे, वरची लखलखीत निळी तेज वर्ण, निळा तेज वर्ण आहे. महाशून्याचा वर्ण निळा, अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा. म्हणजे बघा, अनुक्रमे मीडियम, लॉंग, शॉर्ट अशाच वेवलेंथ आहेत की नाही. किती सुंदर या विश्वाची रचना माऊलींनी केली आहे आणि स्वामीजींनी त्याचं विवरण विज्ञानाच्या भाषेत केलेलं आहे. आता हेच वर्णन शेवटाकडे आपण जातो आहे, ध्यानाच्या पूर्वीच्या स्थितीत जाण्यासाठी. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जे केलेलं आहे ना, तेही ओंकाराचं वर्णन आहे. त्यात म्हटलेलं आहे, अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले, तेच शब्द ब्रह्म प्रकटले. अप्रतिम आहे हे सगळं. आणि मग आता याच सृष्टीच्या शक्ती प्रतीकाचं एकरूपत्व आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच काय आहे, एका बाजूने ओंकार, एका बाजूने गणेश, एका बाजूने श्रीकृष्ण, एका बाजूने महाशून्य बिंदू. अरे किती प्रतीक आहे सृष्टीमध्ये, एकरूप आहेत, ओंकारही आहेच. तर या सगळ्याचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर सूक्ष्म रूपाने, तरंग रूपाने घेऊयात. श्रीकृष्ण, महाशून्य बिंदू, श्री गणेश, ओंकार, हे सगळं एकरूपत्व आपण लक्षात घेऊयात. आता सूक्ष्म दर्शनासाठी आपण साधना कोणती करू शकतो हे लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण दत्तकुटीरमध्ये याल लोणावळ्याला, त्याला स्वामींच्या तपस्थानामध्ये श्रीकृष्णाचं मूर्त रूप पाहताना आत्ता म्हटल्याप्रमाणे तिन्ही वर्णातील तरंग रूपावर मन एकाग्र करा. लोणावळ्याला प्रार्थना सभागृहात याल, मनशक्ती केंद्रात, तिथे महाशून्य बिंदूशी एकचित्त होताना तेथील वर्ण आणि कृष्ण रूपातील गोलाकार
याचं तरंगरूपाचं मनोमन ध्यान करा. आपापल्या घरी किंवा प्रवासात किंवा अन्य ठिकाणी असाल तर मनशक्तीची जी प्रार्थना पुस्तिका आहे, या प्रार्थना पुस्तिकेतील श्रीकृष्ण प्रतीकावर मन एकाग्र करा. आपल्या मोबाईलमध्ये कुठे महाशून्यबिंदूचं प्रतीक असेल तर किंवा मनोमन त्याचं स्मरण करून त्याच्यावर एकरूप व्हा. दर महिन्याला आपले आलेख अहवाल साधक पाठवतात. ते सगळे 18 तारखेला, दर महिन्याच्या 18 तारखेला महाशून्यबिंदूसमोर ठेवले जातात. त्या माध्यमातून शक्ती जुळणूक होईल. आणि याच तर्कधारेने ओंकार आणि श्रीकृष्णाच्या प्रतीकावरही ध्यान करा. हे सगळं झालं की आपली वृत्ती, मनोवृत्ती अर्जुनासारखी होऊ द्यावी. श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. हे ज्ञानतेजाचे निखळ, विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ आद्य सकळा. मग विश्वरूप व्यापुनी भोवते, जे दिव्य योग तेज प्रगटले, तेची सामावले मागुते कृष्णरूपी तिये. हा विश्वरूपाचा पसारा आणि अलौकिक योगाचं तेज आपल्या सभोवती प्रकट केलेलं आहे. तेच पुन्हा कृष्णरूपात एकत्र करून साठवलेलं आहे. त्या साधक बंधू भगिनींनो, आपलीही मनोवृत्ती या अर्जुनासारखी विश्वरूप दर्शन घेण्यासारखे करूयात. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे श्रीकृष्णाचा जप करूयात आणि काही वेळ त्या श्रीकृष्ण रूपाचं ध्यान करूयात. हे ध्यान करताना आत्ता केलं तसं सगळं तरंगरूप डोळ्यासमोर आणा. आपल्या सगळ्यांना यासाठी शुभेच्छा. हरिओम हरिओम हरिओम. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. 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 शांत बसा. आता आपण 2 मिनटं श्रीकृष्णाचं ध्यान करणार आहोत. आपापल्या स्क्रीनवर आता श्रीकृष्णाची प्रतीकमूर्ती येईल, त्याच्यावर ध्यान करायचं आहे. सुरुवात करा. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते.
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते
हरि ओम.